अरे वा, छान. पारू, तू या घराचं इतकं मनापासून करतेस ना सगळं की आज तुला पण मला काहीतरी गिफ्ट द्यायची इच्छा झाली. काय हवंय बोल. अगं देवी आई, तुमचा आशीर्वाद हेच समजात मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. जा वाढायला. वय बहिणी, हे काय 3च पानं? नाही, तुम्ही म्हणाला होता की एकमेकांना भरवायचे, पण आपापल्या पानात भरवलं असतं ना, हे कशाला? दामिनी, मी म्हणाले होते आज नवरा बायकोनी एकाच ताटात जेवायचंय आणि एकमेकांना भरवायचंय. दरवर्षी विसरतेस ना? नाही, बरोबर आहे, पण सेपरेट सेपरेट असतं तर जास्त बरं झालं असतं, है ना? तुला गिफ्ट हवंय ना दामिनी? हा, मग मग एकाच ताटात जेवायला लागेल. चालेल. गिफ्ट साठी काय पण. कशी आहेस ग तू? मस्त. अरे पण आदित्य कुठे आहे? तो येऊ देत ना, मग आपण सगळे एकत्र बसूया जेवायला. हो, अरे आदित्य आलाय ऑफिस मधनं. मग? तो चेंज करतोय आणि म्हणाला काहीतरी काम चालू आहे त्याचं, तर तुम्ही बसा जेवायला. दादासाहेब, मी काय म्हणते, आपण सुरू करूयात. तोपर्यंत येईलच की आदित्य. काय आहे ना, मला खूप भूक लागलीये. नेहमीप्रमाणे. चला. ए, तुला प्रत्येक वेळेला नवीन सांगावं लागतं का? मी मोठी आहे माहिती नाहीये तुला? बसा. ओ, या. या पारूच्या हातच्या स्वयंपाकाचा नुसता वास जरी घेतला ना, तरी असं वाटतं की तुटून पडावं. खरंय. चला. हो, करा ना सुरू. दादा वहिनी करू दे ना. मॅडम, हा आमच्याकडून प्रेमाचा घास. आदित्य सरांना मी माझ्या हाताने वाढलं असतं, पण आले का नाहीत अजून? कुठं राहिले?